नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत अभ्यासपत्र 1, 2, 3 या पाठांच्या आधारे जे अभ्यासपत्र दिलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत. चला तर मग बघूयात. पहिला प्रश्न, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. आता मी फक्त उत्तर तुम्हाला बोर्डवरती देणार आहे. तर पहिला प्रश्न जो आहे तो आहे स्तवनम तु मानवस्यैव भवेत्. तर हे वाक्य असत्य आहे. स्तवन कोणाचं व्हावं? तर पृथ्वीराजाने काय सांगितलं? ईश्वराचं. पण इथे काय दिलेलं आहे? मानवाचं. आणि म्हणून हे वाक्य कसं आहे? असत्य आहे. पृथ्वीराजः प्रजाहितदक्षः नृपः. आणि पृथ्वीराज हा कसा होता? प्रजाहितदक्ष राजा होता ना, म्हणून हे काय आहे? सत्यम. त्यानंतर अकस्मात आगंतुनासह मैत्री युक्ता. असत्य. अचानक जो आलेला आहे त्याच्यासोबत मैत्री करणं योग्य आहे का? नाही, म्हणून असत्यम. त्यानंतर क्षेत्रपती ही मृगम बंधनात व्यमुंचत. तर हे काय आहे? सत्यम. हे वाक्य कसं आहे? खरं. कारण का? शेतकरी जो आहे तर तोच त्या हरणाला त्या पाशातून मुक्त करतो. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे उचितम पर्यायम चित्वा लिखत. तर यामध्ये पहिलं वाक्य जे आहे ते आहे शृगालः स्वार्थ हेतुना मृगेण सह मैत्रम ऐच्छत. काय येईल? पहिली रिकामी जागा जी आहे ती येईल शृगालः स्वार्थ हेतुना मृगेण सह मित्रताम ऐच्छत. त्यानंतर पुढचं वाक्य जे आहे तर ती फलितम मे मनोरथम. मनोरथम हे त्याचं उत्तर आहे. फलितम मे मनोरथम. त्यानंतर पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुराः उद्भूताः. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे प्रजाः अतीव कृशः आसन्. प्रजाः अतीव कृशाः आसन्. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात क्रमेण योजयत. तर यामध्ये क्रम जो आहे तर तो बघा. पहिलं वाक्य असं येईल. मी फक्त तुम्हाला उत्तर सांगणार आहे. ती वाक्य जी आहेत ती तुम्ही पुस्तकामध्ये बघायची. सगळे प्रश्न तुम्ही पुस्तकात बघायचे. आपण फक्त इथे उत्तराची चर्चा करत आहोत. प्रश्न काही मी इथे तुम्हाला बोर्डवरती देणार नाही आहे. तर बघा, पहिलं येईल नदी मार्गस्य अवरोधनम. प्रश्न आहे तिसरा. त्याचं क्रम उत्तरच मी इथे देते आहे. नदी मार्गस्य अवरोधनम. त्यानंतर नदी मार्गस्य अवरोधनम. त्यानंतर दुसरं वाक्य आहे जल व्यवस्थापनम. जल व्यवस्थापनम. त्यानंतर हे उत्तराचा नंबर मी इथे देते आहे. त्यानंतर बघा भूमेः उर्वरीकरणम. भूमेः उर्वरीकरणम. आणि शेवटचा जो क्रमानुसार वाक्य आहे ते असं येईल बघा क्षेत्रे बीजानाम वपनम.
बीजानां वपनम. त्यानंतर प्रश्न आ जो आहे तो आपण बघूयात. त्यामध्ये पहिलं वाक्य जे येईल ते एकदा पृथ्वीराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. हा प्रश्न आहे तो एकदा पृथ्वीराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. त्यानंतर पुढचं जे वाक्य आहे क्रमानुसार तर ते असं येईल बघा की भ्रमण समये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. भ्रमण समये तेन दृष्टा यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. त्यानंतर तिसरं वाक्य येईल बघा तत् दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. तत् दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. आणि चौथं वाक्य येईल पुरोहितेन उपायः कथितः. पुरोहितेन उपायः कथितः. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर तो आहे ई. तर हा जो ई प्रश्न आहे तर त्यामध्ये पहिलं वाक्य येईल बघा पुरोहितस्य उपदेश कथनम. ई हा जो प्रश्न आहे त्यातलं क्रमानुसार पहिलं येईल पुरोहितस्य उपदेश कथनम. त्यानंतर दुसरं वाक्य जे आहे त्यामधलं ई मधलं पृथुभूपस्य धनुः सज्जीकरणम. पृथुभूपस्य धनुः सज्जीकरणम. हे मी केवळ इथे उत्तर देते आहे. प्रश्न जे आहेत तर ते तुम्ही पुस्तकामध्ये बघायचे आहेत. तर फक्त उत्तर इथे देते आहे आणि पुस्तक घेऊन मात्र तुम्ही बसायचं. त्यानंतर पुढचं वाक्य आहे भूमेः स्त्री रूपम धृत्वा प्रकटनम. भूमेः स्त्री रूपम धृत्वा प्रकटनम. त्यानंतर चौथं वाक्य आहे भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनम. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ई. त्यामध्ये क्रम असा असेल बघा मृगकाकयोः स्नेहेन निवासः. मृगकाकयोः स्नेहेन निवासः. त्यानंतर दुसरं वाक्य असं येईल शृगालस्य मृगेण सह मित्रता.
मृगालस्य मृगेण मृगेण सह मित्रता. त्यानंतर तिसरं वाक्य त्यातलं असं येईल बघा की काकस्य उपदेशः. काकस्य उपदेशः. आणि त्यानंतर मृग काकशृगालानां मृग काकशृगालानां एकत्र निवासः. त्यानंतर आपण पुढचं बघूयात. त्यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो आहे त्यामध्ये पहिलं त्याचं क्रमानुसार वाक्य येईल बघा. शृगालेन मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनम. प्रश्न आहे. पहिलं वाक्य असं येईल बघा. शृगालेन मृगाय सस्यपूर्ण शृगालेन मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनम. त्यानंतर पुढचं वाक्य येईल. मृगस्य प्रत्यहं क्षेत्रं गमनम. मृगस्य प्रत्यहं क्षेत्रं गमनम. त्यानंतर क्षेत्रपतीना पाशयोजनम. क्षेत्रपतीना पाशयोजनम. आणि चौथं वाक्य येईल. मृगस्य पाशबंधनम. मृगस्य पाशबंधनम. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. तो प्रश्न. त्यामधलं पहिलं वाक्य असं येईल बघा. मृगः सस्यम अखादत. मृगः सस्यम अखादत. त्यानंतर दुसरं वाक्य येईल बघा क्रमानुसार असं. क्षेत्रपतीना पाशः योजितः. त्यानंतर यामध्ये प्रश्नामध्ये क्रमानुसार पुढचं वाक्य येईल. मृगः पाशैर्बद्धः. मृगः पाशैर्बद्धः. त्यानंतर चौथं वाक्य येईल. जम्बूकः मनसि आनंदितः. जम्बूकः मनसि आनंदितः. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. तो आहे रिक्त स्थानानी पूरयित्वा अन्वयं पुनर्लिखत. यामध्ये जो श्लोक तुम्हाला दिलेला आहे तर त्याचा अन्वय दिलेला असतो. त्यामध्ये रिकामी जागा आहे त्याची पूर्ती तुम्हाला करायची आहे. तो आहे प्रश्न चौथा. ध्वनिः मा कुरु. पुरुषः घटं भिन्द्यात्. जो आहे पुरुषः घटं भिन्द्यात्. त्यानंतर पटं
पटम छिंद्याल. रासवरोहणं कुर्यात्. येन केन प्रकारेण. येन केन प्रकारेण सह प्रसिद्धः. सह प्रसिद्धः पुरुषो भवेत्. त्यानंतर पुढचा जो श्लोक आहे तो आहे यातल्या रिकाम्या जागा आपण बघूयात. शुकसारिकाः. शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण. मुखदोषेण बध्यन्ते. आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते तत्र बकाः न बध्यन्ते. तत्र बकाः न बध्यन्ते यतः मौनम. मौनम सर्वार्थ साधनम. मौनम सर्वार्थ साधनम. अशा प्रकारे याचा विग्रह होईल. त्यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न तो आहे समास विग्रह कुरुत. पाचवा प्रश्न जो आहे तो आहे समास विग्रह कुरुत. समासाचा विग्रह करायचा आहे आणि तो समास कोणता आहे हे नाव पण तिथे तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला जो समास आहे तो आहे सामासिक शब्द आहे तो आहे चिंताकुलः. तर चिंताकुलः याचा सामासिक विग्रह असा होईल बघा. चिंतया आकुलः. तर हा आहे चतुर्थी तत्पुरुष. देवाय प्रमाणे ही चतुर्थी आहे आणि म्हणून चतुर्थीमध्ये याचा विग्रह केलेला असल्यामुळे हा होईल चतुर्थी तत्पुरुष. त्यानंतर पुढचा जो समास आहे तो धनधान्य पुष्प फलानी. तर याचा विग्रह असा होईल बघा. धनानी धान्यानी फलानी. प्रत्येक वेळेला तुम्हाला इथे च लिहावं लागेल. धनानी च धान्यानी च धनानी च धान्यानी च फलानी च पुष्पाणी च. हा आहे इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व समास. त्यानंतर पुढचं उदाहरण जे आहे चोर लुंठक भयम. तर त्याचा विग्रह असा होईल चोर लुंठकेभ्यः. चोर लुंठकेभ्यः भयम. तर आपण हा पंचमी मध्ये विग्रह केलेला असल्यामुळे हा होईल पंचमी तत्पुरुष. त्यानंतर चौथा जो आहे तो आहे प्रजाहित दक्षः. प्रजाहित दक्षः. तर याचा विग्रह असा होईल बघा. प्रजाहिताय. प्रजाहिताय दक्षः चतुर्थी तत्पुरुष. चतुर्थी तत्पुरुष. त्यानंतर जल व्यवस्थापनम. तर याचा विग्रह असा होईल जलस्य व्यवस्थापनम. जलस्य ही कोणती विभक्ती आहे षष्ठी. म्हणून षष्ठी विभक्तीमध्ये याचा आपण विग्रह केलेला असल्यामुळे
हा होईल षष्ठी तत्पुरुष. षष्ठी तत्पुरुष समास. त्यानंतर आपण पुढचा समास बघूयात, सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह. बघा, विविध बीजानी, तर विविधानी, विविधानी बीजानी. तर इथे विशेषण विशेष संबंध असल्यामुळे हा होईल कर्मधारय. कोणता होईल? कर्मधारय. त्यानंतर पुढचा आहे कल्याणकारी. कल्याणकारी, तर याचा सामासिक विग्रह असा होईल बघा, कल्याणम करोति इति. कल्याणम करोति इति. हा आहे उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचं उदाहरण जे आहे ते आहे क्षुद्र बुद्धी. तर याचा सामासिक विग्रह असा होईल बघा, क्षुद्रा बुद्धी. क्षुद्रा बुद्धी यस्य सह. तर हा आहे बहुव्रीही. बहुव्रीही समास. त्यानंतर नववं उदाहरण जे आहे ते आहे मृगशृगालव. मृगः च शृगालः च. द्विवचनामध्ये हा सामासिक शब्द आहे, त्याचा विग्रह असा होईल बघा, मृगः च शृगालः च इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व समास. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे अपरिचितः. त्याचा विग्रह होईल न परिचितः. न परिचितः नय तत्पुरुष. नय तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचं उदाहरण जे आहे ते आहे क्षेत्रपती. तर त्याचा सामासिक विग्रह होईल क्षेत्राणाम क्षेत्राणाम पतीही. हा आहे षष्ठी तत्पुरुष. देवानां प्रमाणे क्षेत्राणाम. षष्ठी तत्पुरुष. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे लगुडहस्तः. लगुडहस्तः याचा सामासिक विग्रह असा होईल बघा, लगुडम हस्ते यस्य सह लगुडहस्तः. हा आहे बहुव्रीही समास. त्यानंतर आपण पुढचा उपसमास बघूया, तो आहे लगुडहस्तः. लगुडम हस्ते यस्य सह लगुडहस्तः. हा आहे बहुव्रीही समास. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे विद्याविहीनः. तर याचा विग्रह असा होईल बघा, विद्यया विद्यया विहीनः तृतीया तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे नीती निपुणाः. तर त्याचा सामासिक विग्रह असा होईल नित्या निपुणाः. हा होईल सप्तमी तत्पुरुष. त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे शुकसारिकाः. तर
त्याचा विग्रह असा होईल बघा, शुकः च सारिकाः च, शुकः च सारिका च, नाही इथे शुक सारिकाः हे बहुवचन असल्यामुळे इथं असं होईल, शुकाः च सारिकाः च इतरेतर द्वंद्व. त्यानंतर 16वं उदाहरण जे आहे ते आहे भुजग यमिताः. तर त्याचा विग्रह असा होईल, भुजगेन यमिता, सापाने नियंत्रित केलेले तृतीया तत्पुरुष. तृतीया तत्पुरुष समास होईल. त्यानंतर पुढचं उदाहरण जे आहे ते आहे चरण विकलः. तर चरणेन, चरणेन विकलः हा सुद्धा तृतीय तत्पुरुष समास आहे. तृतीय तत्पुरुष, कारण आपण तृतीयमध्ये याचा विग्रह केलेला आहे. त्यानंतर पुढचं जे आहे उदाहरण ते आहे क्रियासिद्धी. तर क्रियासिद्धी याचा विग्रह असा होईल, क्रियायाः सिद्धिः. क्रियायाः सिद्धिः. तर आपण षष्ठीमध्ये याचा विग्रह केलेला असल्यामुळे हा होईल षष्ठी तत्पुरुष समास. त्यानंतर पुढचं जे उदाहरण आहे तर ते आहे सकोपम. सकोपमचं विग्रह असा होईल बघा, कोपेन सह, कोपेन सह. तर हा आहे अव्ययीभाव समास, कारण यामध्ये काय आहे, अव्यय वापरलेला आहे ना, म्हणून हा अव्ययीभाव समास आहे. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, शेवटचं प्रयाग क्षेत्रम. तर त्याचा विग्रह असा होईल प्रयागम क्षेत्रम. तर आता इथे विशेष नाम सामान्य नाम संबंध आहे आणि म्हणूनच हा समास होईल कर्मधारय समास. कर्मधारय समास. आपला 5वा प्रश्न संपलेला आहे. त्यानंतर आपण बघूया पुढील प्रश्न 6वा, उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. तर यामध्ये सुद्धा, या प्रश्नामध्ये सुद्धा केवळ उत्तरच मी इथे तुम्हाला देणार आहे. प्रश्न जो आहे तर तो तुम्ही पुस्तकामध्ये बघायचा आहे. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. तर त्यातलं पहिलं आहे पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः यतः. तर पृथुराजा स्वतःच्या प्रजेला बघून चिंतातूर झाला. का झाला? तर त्याचं कारण काय आहे? तस्य प्रजाजनाः पशुवत् जीवन्ति. त्याचं उत्तर आहे तस्य प्रजाजनाः पशुवत् जीवन्ति. त्यानंतर पुढचा जो आहे तो आ प्रश्न, भूम्या धनधान्य पुष्पफलानी स्व उदरी निहितानी. भूमीने धनधान्य पुष्पफळ ही स्वतःच्या उदरामध्ये सांभाळून ठेवली. का सांभाळून ठेवली? कारण वेन भूपः दुःशासक आसीत्. वेन भूपः दुःशासक आसीत्. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ई, पृथुभूपेन स्वधनु सज्जीकृतम. तर राजाने आपला धनुष्य का सज्ज केला? कारण सह धनधान्यादि सर्व वस्तुजातम, धनधान्यादि सर्व वस्तुजातम वसुंधरायाः प्राप्तुम् इच्छति स्म. वसुंधरायाः
प्राप्तुम इच्छति स्म। त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे ई। तर बघा, पृथुभूपस्य प्रजाजनाः संतुष्टाः अभवन्। पृथुराजाचे सगळे प्रजाजन संतुष्ट झाले, त्याचं कारण काय? तर ते प्रभूतं धान्यम अलभन्त। ते प्रभूतं धान्यम अलभन्त। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे उ। शृगालः मृगेण सह सख्यम इच्छति। तर कोल्ह्याला हरणासोबत मैत्री पाहिजे होती, का पाहिजे होती? तर शृगालः मृगमांसं खादितुम् इच्छति। त्याचं उत्तर आहे शृगालः मृगमांसं खादितुम् इच्छति। त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे उ। जम्बुकः मनसि आनंदितः। त्याचं कारण काय? तो का आनंदित झाला कोल्हा? कारण मृगः पाशे बद्धः। मृगः पाशे बद्धः। त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे ए। क्षेत्रपती मृगम बंधनात व्यमुंचन। शेतकऱ्याने हरणाला बंधनापासून मुक्त केलं, का मुक्त केलं? कारण सह मृगः मृतः इति चिंतितवान। याचं उत्तर काय आहे? सह मृगः मृतः इति चिंतितवान। त्यानंतर बघा, इथे तुमचा अभ्यासपत्र संपल्यानंतर खाली एक पठत बोधत यामध्ये समस्या पूर्ती दिलेली आहे। विजयतव्या लंका चरणतरणीयो जलधीः विपक्षः पौलस्त्यो रणभूवि साहाय्याश्च कपयः तथापि एको रामः सकलम अवधीत राक्षसकुलम क्रियासिद्धी सत्वे भवती महतां न उपकरणे। हे बघा, रामाच्या पुढे आव्हान होतं की चरण तरणीयो जलधीः म्हणजे चालून हा समुद्र पार करायचा होता, आणि विजयतव्या लंका, लंका जिंकायची होती। विपक्षः पौलस्त्यः रणभूवि साहाय्याः च कपयाः आणि जे विपक्ष म्हणजे बाजूच्या पक्षामध्ये होते ते जे होते तर ते पौलस्त्य जे होते सगळेजण, तर रणभूमी कशी होती? तर ती समुद्राच्या पलीकडे होती, आणि सहाय्य करण्यासाठी, रामाला मदत करण्यासाठी कोण होते? सगळे माकडं होते। त्यानंतर तथापि एको रामः सकलम अवधित राक्षसकुलम, तरी सुद्धा एकटा राम जो आहे तो त्यांनी संपूर्ण राक्षस कुळाचा नाश केला। तर क्रियासिद्धी सत्वे भवती महतां न उपकरणे। तर मोठ्यांची जी क्रियासिद्धी आहे तर ती कशावरती अवलंबून असते? त्यांच्या निश्चयावरती किंवा त्यांच्या तत्वावरती। तर उपकरणं कोणती आहेत हे त्यांच्यासाठी महत्वाची नसतात। चला तर मग आपला अभ्यासपत्रम हे जे आहे हा घटक येथे संपलेला आहे। माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।